संबंधित रेतघाटाचा ठेका असलेल्या कंपनीचा अधिकृत टाइम पिरियड काही दिवसापूर्वी समाप्त झाला आहे। मात्र तरीही दररोज रात्रीच्या वेळेस अवैधपणे रेती वाहतूक सुरू असून यामध्ये स्थानिक बड्या व्यक्तीचा सहभाग असल्याचा आरोप नागरिक करीत आहे। प्रशासनाच्या डोळ्यासमोर ही अवैध हालचाल सुरू असूनही संबंधित विभाग शांत का आहे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिक, पर्यावरण प्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून जोर धरू लागली आहे। मी देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथील रहिवासी आहे। आज या सिंधराई घाटावरती आमचे पत्रकार बंधू आणि आम्ही या ठिकाणी आलो असता यापूर्वी रेल्वे कामाकरिता नवीन रेल्वे पळसा गडचिरोली या कामाकरिता देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथील सिंधराई रेती घाट 4806 ब्रास करिता दिला होता। या ठिकाणी 4806 ब्रास उपसा करून झाल्यानंतरही अजूनपर्यंत अवैध उत्खनन उपसा सुरूच असल्याचा प्रकार दिसून येत आहे। आज या ठिकाणी नवीन ताजे निशाण दिसून राहिले JCB व इतर साहित्यांचे, तरी याकडे संबंधित गावातील तलाठी आणि मंडळ अधिकारी दुर्लक्ष करून राहिले। याच्यापूर्वी पण आम्ही गावातील उपसरपंच गजाननजी सेलोटे यांच्यासोबत पाहणीकरिता आलो होतो। आल्यानंतर त्यावेळेस उपसा ज्या ठिकाणावरून करण्यात आला होता त्या ठिकाणी आता त्यातील उपस्यावर रेती यांनी टाकलेली दिसून येत आहे। संबंधित कंत्राटदार हे शासनाच्या महसुलात चुना लावण्याचं काम करीत आहे। प्रकरणी त्यांच्यावर तात्काळ या वाळू उपशावर आळा घालून तात्काळ कारवाई करण्यात यावी।